आणि आत्ताच एक महत्त्वाची बातमी हाती येते। गिरण गावातील 95 वर्ष जुन्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 22 एप्रिलला भूमिपूजन होणार आहे। जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा हा देशातला पहिला प्रकल्प ठरणार आहे। एक मोठी बातमी मुंबईतून बीडीडी चाळींचा पुनर्विकास आता मार्गी लागतोय। रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। रश्मी, अजून काय तपशील? रेश्मा, आपण पाहतो बीडीडी चाळीचा पुनर्विकास ही जी गोष्ट आहे जी अनेक वर्षांपासून रखडली होती। या अधिवेशनामध्ये रवींद्र वाडकर यांनी ही घोषणा केली होती की पुढच्या 2 आठवड्यामध्येच जे नायगाव येथील बीडीडी चाळी आहे त्यांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। अखेरीस त्यासाठी मुहूर्त सापडलेला आहे। 22 एप्रिलला आपण बघतोय की जांभुरी मैदान इथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनाचं काम पार पाडलं जाणार आहे। दिलाई रोड असेल किंवा वरळी, नायगाव, शिवडी इथे अशा तब्बल 207 या बीडीडी चाळी आहेत ज्या ब्रिटिशकालीन बीडीडी चाळी आहेत आणि त्यांच्या पुनर्वसनाचा जो प्रकल्प होता तो रखडला होता, परंतु अखेरीस तो मार्गी लागणार आहे। नायगावचं जरी असेल तरी त्याचं भूमिपूजन होईल आणि 160 चौरस फुटांची जी जागा होती त्याऐवजी चाळकऱ्यांना 500 चौरस फुटांची जी सदनिका आहे ती मिळणार आहे आणि 22 एप्रिलला हा कार्यक्रम पार पाडला जाणार आहे। रेश्मा, निश्चित। रश्मी, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।